अशीच एक शिवलीलामृतातील कथा आज आपण पाहणार आहोत. अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व इतरांना याची माहिती द्या. शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये ज्या महादेवांच्या अद्भुत लीला सांगितलेल्या आहेत त्यामधून या कथा घेतलेल्या आहेत. महादेवाच्या शंकराची पिंडीची उपासना करताना सर्व साहित्य बरोबर घ्यावं. शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेनं मनोभावनेनं यथासांग पूजा करावी व महादेवाची एकतरी कथा ऐकावी असे शास्त्रात सांगितले आहे. ही कथा का ऐकावी तर मित्रहो, या कथेमागे एक विचार दडलेला असतो. तो विचार आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो. तो विचार आपण घ्यावा ही त्या पाठीमागची भावना असते. चला तर मग अशीच एक कथा आपण पाहू. शिवलीलामृतातील अशाच प्रकारची कथा आज आपण पाहणार आहोत. शिवपूजनाचा अगाध महिमा वर्णन करीत असताना सूत सांगतात, शिवनाम आणि शिवपूजन ही खरोखरच सर्व पापताप याचे हनन करून पुण्यपदरी बांधून देणारी एक उपासना अशा प्रकारची आहे. केवळ शिवासमोर मरण पावलेल्या जीवाचेही कल्याण कसे होतं, त्यायोगे या जीवांना राज्यसुख कसे प्राप्त होतं हे सूत या अध्यायात किरात देशाचा राजा जो विमर्शन आणि राणी कुमुदवती यांच्या कथेतून सांगतात. राणीच्या प्रश्नाचे उत्तर देताना राजा विमर्शन तिला आपल्या आणि तिच्या मागील जन्माची कथा सांगतो. प्रिये, गतजन्मी मी श्वान योनीत असताना आणि तू कपोत पक्षिणी असताना आपल्याला एका शिवालयाच्या दारात मृत्यू आला. प्रसंगानुरूप प्रदक्षिणा घडल्या, अंतकाळी शिवदर्शन घडले. त्यामुळे या जन्मी आपण राजा राणी झालो आणि हे राज्य उपभोगतो आहोत. इतकेच नव्हे तर गतजन्मीची पुण्याई आणि एहजन्मीची शिवोपासना यांच्या बळावर विमर्शन राजा राणीला आपल्या पुढील 6 जन्माची भविष्यवाणी सांगतो. पुढील जन्मात मी कोणकोणत्या देशाचा राजा असेल, तू कुणाकोणाची कन्या असतील, प्रत्येक जन्मात आपली जोडी कशी असेल हा सर्व वृत्तांत राजा राणीला निवेदन करतो. सूत सांगतात, हे गतजन्माचे स्मरण आणि पुढील जन्माचे भाकीत सांगण्याची दिव्य दृष्टी राजाला प्राप्त होता, कारण त्याची शिवोपासना. या शिवोपासनेचे महत्त्व वर्णन करताना सूत सांगतात, आणखी एक सुंदर अशी कथा निवेदन करतात. उज्जैनी नावाच्या एका नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. राजा चंद्रसेन हा शूर, पराक्रमी, प्रजादक्ष आणि लोककल्याणकारी राजा होता. तसाच तो महान शिवभक्त होता. न्यायनीती आणि धर्माचरण करणारा राजा नित्य श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा सेवा करत असा. राजा चंद्रसेन यास त्याचा एक मित्र मणिभद्र याने एक त्याला दिव्य मणी दिला होता. त्या दिव्य मण्याची अशी ख्याती होती की त्या मण्याच्या स्पर्शाने धातूचे सोने होत असे. तसेच या मण्याच्या साध्या दर्शनाने सुद्धा अनेक लोकांचा असाध्य व्याधी, ताप, रोग दूर होत असा. लोक व्याधीमुक्त, रोगमुक्त, क्लेशमुक्त होत होता. या दिव्यमण्याच्या अस्तित्वामुळे चंद्रसेन राजाच्या नगरीमध्ये सर्वत्र सुख, शांतता होती. नगरी सुबत्ता होती, प्रजा सुखी समाधानी होती. पर्यायाने राजा चंद्रसेन नित्याची शिवोपासना अधिक दृढ श्रद्धेने करत होता. पण म्हणतात की धन हे जसे सुखदायक आहे तसेच कष्ट आणि चिंतादायकही असतात. चंद्रसेन राजाच्या बाबतीत सुद्धा तसेच घडले. हा सौख्य सुबत्ता देणारा दिव्यमणी राजाला शत्रू निर्माण झाला. परचक्र यायला, युद्ध व्हायला कारणीभूत ठरला. त्याचे असे झाले की उज्जैन नगरीमध्ये एवढी शांती, सुख, सुबत्ता कशी आहे हे रहस्य जेव्हा आजूबाजूच्या इतर राजांना कळले तेव्हा ते सारेजण एक झाले. तो दिव्यमणी हस्तगत करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न चालू केले. अखेर मागणी करून हवे ते मिळत नाही म्हटल्यावर इतर राजांनी एकत्र येऊन चंद्रसेनाच्या नगरीला वेढा घातला.
आणि युद्ध पुकारले. यावेळी राजा चंद्रसेन शिवोपासनेमध्ये मग्न होता. त्यांनी आपला सर्व भार महाकालेश्वराला घातला. पूजा सोडली नाही का ध्यान बैठकही मोडली नाही. इकडे राजाचा प्रजान मात्र शत्रूशी झुंज देत होता. राजाच्या राज्यावर युद्धाचे संकट आले असताना सुद्धा एक राजा एवढा शांत आणि एकाग्र चित्ताने शिवोपासना कशी करू शकतो हे पाहण्यासाठी आपल्या नगरीचे रक्षण करावे म्हणून श्री महाकालेश्वराला प्रार्थना करण्यासाठी अनेक प्रजाजन मंदिरामध्ये जमा झाले. त्यातच एक तरुण विधवा गवळण आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन तेथे आली होती. राजाची तिथी भावावस्था ते शिवपूजन एकाग्रता पाहून तो छोटा मुलगा प्रभावित झाला. घरी परत गेला तरी ते दृश्य त्या मुलाच्या डोळ्यासमोर काही हालत नव्हता. आई घरकामात रमली हे पाहून तो मुलगा अंगणात खेळू लागला. खेळ कसला तर त्याचा शिवोपासनेचा खेळ. एका दगडाला शिवलिंग मानून शिवशिव म्हणून तो मुलगा त्या शिवपूजेच्या खेळात इतका रममाण झाला की आईने अनेक हाका मारून जेवायला बोलवले तरी तो घरात आला नाही. त्याने दान सोडले नाही. आई रागावली. तिने ती पूजा मोडली आणि त्यायोगे तो मुलगा दुःखी कष्टी झाला, रडू लागला. रडता रडता मूर्छित झाला. भानावर येताच त्याने शिवनामाचा टाहो फोडला. त्याबरोबर एक नवल घडले. बालभक्ताच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या भोलानाथांनी त्याच जागी एक रत्नजडित भव्य मंदिर निर्माण केले. ते पाहून बालकाला सर्वांनाच आनंद झाला. ही वार्ता राजद्वारी गेली. राजा चंद्रसेनही तेथे धावत पळत शिवदर्शनाला आला. शत्रू शरण आले. सर्वांना आनंद झाला. त्याचवेळी तिथे शिवावतारी रामभक्त हनुमानही प्रगट झाले. हनुमंताने त्या शिवभक्ताला अनेक मंगल आशीर्वाद दिले. त्या मुलाचे श्रीकर असे नाव ठेवले. हनुमंत कृपेनं तो बालक सर्वज्ञ झाला. अशा प्रकारची ही शिवनामाची कथा मी आपल्याला सांगितलेली आहे. जसं सुखसमृद्धी येते त्याचबरोबर त्या सुखसमृद्धीच्या दृष्टिकोनातून अनेक शत्रूही निर्माण होतात हे या कथेच्या माध्यमातून आपणाला सांगितलेलं आहे. आपणाला ही कथा कशी वाटली याबद्दल आम्हाला निश्चितपणे कळवा. आम्ही वाट पाहत आहोत. ओम नमः शिवाय.